आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींचं संभाजीनगर शहर काँग्रेसच्या वतीनं आयोजित या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब, जालना लोकसभेचे खासदार माननीय कल्याण काळे साहेब, लातूर लोकसभेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब आणि सर्व वरिष्ठ आणि ते या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत। पत्रकार बांधवांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो। आपण पत्रकार परिषद सुरू करतो। माननीय हर्षवर्धन दादा आपल्याला संबोधित करतील। सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, आमच्या पक्षाचे सर्व उपस्थित आदरणीय नेते, संघटना बांधणी हा एक निरंतर चालू असणारा एक उपक्रम आहे आणि पक्ष 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 म्हणून आम्ही ज्याला म्हणतो तो म्हणजे दुसरं तिसरं काही नसो, नव्या दमाची कार्यकर्ते पक्षात आणणे, त्यांना ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळवून देणे, हे एक चक्र सातत्याने सुरू असलं पाहिजे। प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान आहे, जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान आहे, मात्र खालच्या तथाकथित खालच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये एक वेगळी बांधणी आणि वेगळी भूमिका घेऊन आम्ही निघालोय। त्यामुळे संरचना निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या, नुकत्याच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि विशेष करून मराठवाडा परिसरात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका बहुतांश ठिकाणी संपन्न झाल्या। येणाऱ्या निवडणुकांपर्यंत आम्ही काय करणार आहोत याचं नियोजन जिल्हा निहाय आढावाच्या बैठकीच्या अनुषंगाने करत आहोत। कुठलंही भाषण नाही, कुठलंही मार्गदर्शन नाही, कुठलंही संघटन नाही, तर येणाऱ्या काळात आम्ही संघर्षाची भूमिका घेऊन आंदोलन, सत्याग्रह, पदयात्रा हा पॅटर्न घेऊन पुढे जाणार आहोत। त्यामुळे सरकारला धारेवर धरणं हे सरकार मूक, बहिर आणि आंधळ आहे, यांना ऐकून घ्यायचं नाही, यांना कुठलंही कृत्य काम जे आहे ते जनहितार्थ करायचं नाही आणि अशा वेळेस सत्याग्रहाच्या शिवाय, आंदोलनाच्या शिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगामी काळात काँग्रेस पक्ष रस्त्यावर दिसेल, संघर्षाची भूमिका घेतलेला दिसेल। या संदर्भामध्ये आज स्पष्ट स्वरूपाचा संदेश हा देण्याकरता आणि त्याचं नियोजन करण्याकरता आज बैठकांचे सत्र सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला जी संरचना आमची जी आहे, जी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने फार आधीच आम्हाला जो मॅन्डेट दिला होता तो आता पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही जात आहोत। त्यामध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची कार्यकारिणी, जिल्ह्याच्या फ्रंटलचे सर्व अध्यक्ष, फ्रंटलचे सर्व डिपार्टमेंटचे सर्व अध्यक्ष हा जिल्हा स्तरावरचा ढाचा आमचा राहणार आहे। तर तालुका स्तरावर तालुका अध्यक्षांची कार्यकारिणी आणि तालुका अध्यक्षांच्या कार्यकारिणीसोबत तालुक्याचे विविध अध्यक्ष, युथ काँग्रेस अध्यक्ष, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल, VJMT सेल, SC सेल, ST सेल, OBC, सोशल मीडिया, अशा सर्व ज्या आमच्या संघटना आहेत इथे तालुक्याचे अध्यक्ष, ही तालुक्याची एक टीम आमची राहणार आहे। आणि याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाकांक्षी जो उपक्रम आम्ही जो हाती घेतला आहे तो म्हणजे येणाऱ्या काळात संघटनेचा विस्तार जो आहे हा मंडल, सेक्टर आणि ग्राम शाखा इथपर्यंत आमचा विस्तार राहणार आहे। त्यामुळे मंडल अध्यक्ष आमचे राहतील, सेक्टर अध्यक्ष आमचे राहतील, ज्याला आपल्या इकडच्या भाषेत जिल्हा परिषद सर्कलचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा राहील, पंचायत समिती सर्कलचा तालुका अध्यक्ष आमचा, पंचायत समिती सर्कल अध्यक्ष आमचा राहील आणि ग्राम शाखा अध्यक्ष। प्रत्येक गाव तिथे शाखा, ही 28,000 गावांमध्ये शाखा उघडण्याचं आणि ही अशी एक संरचना घेऊन आम्ही पुढे जात आहोत। आज त्यासाठीच ही बैठक आणि आढावा या ठिकाणी संपन्न होत आहे। तर जी महानगर आहे त्या महानगरांमध्ये त्या ठिकाणी देखील आमचं मंडल आणि सेक्टरची संरचना राहणार आहे। जिथे प्रभाग आहे तिथे आमचं